IVF फक्त ओल्डर कपल साठीच आहे का? ही एक सगळ्यात मोठी मिथ आहे IVF ट्रीटमेंट बाबत. कारणं योग्य असतील तर IVF ची ट्रीटमेंट आपल्याला काम करू शकते. जर IVF तरुण जोडप्यांमध्येही काही कारणास्तव त्याची गरज पडू शकते. IVF बेबी मध्ये काही बर्थ डिफेक्ट येतील का? IVF बद्दल रिसर्च केल्यानंतर आपल्याला असं कळून आलेलं आहे की आपल्याला जोडप्यांमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील किंवा जेनेटिक डिफेक्ट्स असतील तरच आपल्याला त्याचं निदान करून प्रेग्नन्सी त्यांना बर्थ डिफेक्ट्स नाही होणार याची काळजी घेऊ शकतो आपण. पण IVF मुळे बर्थ डिफेक्ट येतात हे सगळ्यात मोठं मिथ आहे. एम्ब्रियो ट्रान्सफर नंतर बेड रेस्ट जरुरी आहे का? हा परत एक गैरसमज आहे की IVF मध्ये कुठलीही प्रोसिजर झाल्यानंतर आपल्याला बेड रेस्टची अजिबातच गरज नाहीये. कुठल्याही पद्धतीचा आपल्याला फिजिकल किंवा मेंटल स्ट्रेस जो आहे तो अवॉइड करायचा आहे. आपलं रुटीन हलकी फुलकी काम आपण निश्चितच करू शकतो. IVF मुळे शरीरातले सगळे एक संपून जातात का? हा खूपच गोड गैरसमज आहे प्रत्येक IVF कपलच्या बाबतीत. पण IVF मुळे सगळे एक संपतात असं अजिबातच होत नाही. प्रत्येक महिन्याला प्रत्येक स्त्रीच्या पिरियड सायकल मध्ये जे एग्स डेव्हलप होत असतात ते आपण फक्त त्या सायकल पुरते वापरत असतो. त्याच्यामुळे दर महिन्याला पाळीला त्यांना एग्स डेव्हलप होणारच आहेत. त्याच्यामुळे IVF मुळे एग्स अजिबातच संपणार नाही. IVF चा 100% सक्सेस असतो का? IVF ही एक मेडिकल आणि सायंटिफिक सिच्युएशन आहे जी आपण ट्रीट करत असतो. तर IVF मध्ये 100% सक्सेस असं आपण गॅरंटी देऊच शकत नाहीये. आणि हे प्रत्येक पेशंटच्या बाबतीत वेगवेगळा सक्सेस रेट असू शकतो. ही क्लिनिकल कंडिशन, पेशंटचं एज या बऱ्याचशा फॅक्टर्सवर डिपेंड असतं.